सर नमस्ते. नमस्ते. आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा ना सर आपल्याला. माझं नाव मनोहर प्रभाकर पवार, मी राहणार पाटोद्याचा आहे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. ओके. तर आपण आपल्या पोल्ट्रीमध्ये सध्या आहोत. तर ही किती पक्ष्यांची पोल्ट्री टोटल? 6000 पक्षी. 6000 पक्षी. हो. आणि आपण याला मिल्क चार्जर वापरताय, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं मिल्क चार्जर तुम्ही वापरता? हो. सर साधारण किती बॅच साठी तुम्ही मिल्क चार्जर वापरलेले आतापर्यंत? मी आता माझे 7 बॅच काढले, पहिली बॅचला वापरले, आता 6 बॅचांपासून तीच वापरवलं. कंटिन्यू वापरता? कंटिन्यू. टोटल 7 बॅच तुमच्या मिल्क चार्जर सोबत झालेले? हो, कंटिन्यू. बरोबर आहे. मग सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जर तुमच्या पहिल्या बॅचला वापरलं होतं त्यावेळेस काय काय बदल तुम्हाला जाणवले आणि काय काय फरक पडले पक्ष्यांमध्ये? मी पहिली बॅचला तेव्हा वापरलं, तेव्हा लीक पक्षी जास्त निघायचे, पक्षीला सर्दीचा प्रॉब्लेम व्हायचा किंवा शेडचा वास यायचा, ड्रॉपिंग व्हायची. बरोबर. मग आणि मेडिसिन ते कंपनीचं आणायचं, ते मेडिसिन कापून घ्यायचे ते. अच्छा. किती कापले होते तुमचे? 20,000 रुपये कापून घेतले. 20,000 मेडिसिनचे कापून घेतले? हो. ओके. फीडचे वेगळे? फीडचे वेगळे. ओके. मग पुढे काय झालं? मग त्या साधारण 90,000 रुपये भेटले तेव्हा पहिली बॅचला. एका बॅच मागे? हो. तेव्हा पण 6000 पक्षी होते? 6000 पक्षी होते तेव्हा. बरोबर. आणि त्यावेळेस साधारण ॲव्हरेज वेट किती बसलं होतं पक्ष्यांचं? तेव्हा मी चार्जर वापरलं नाही तेव्हा, मग 2200-2300 वजन भेटलं होतं. 2200-2300 45 दिवसात? 45 दिवसामध्ये. हो. जेव्हापासून तुम्ही मिल्क चार्जर वापरायला सुरुवात केलं, आता याचं नाव मिल्क चार्जर आहे, म्हणजे आपल्याला कळतं की दुभत्या जनावरांसाठी वापरायचं आहे. बरोबर आहे. परंतु तुम्ही पक्ष्यांसाठी का वापरायचा निर्णय घेतला? मग निर्णय आपला सुनील भाऊ त्यांनी सांगितलं वापरून पाहावा. वापरून बघा. अच्छा. म्हणजे इनिशियली तुम्हाला फरक कशावर जाणवला? की त्याच्या डायजेशनवरती? मी पहिले लहान शेड होतं माझं, तेव्हा वापरून पाहिलं होतं. मग पहिली बॅचला केव्हा वापरून, दुसरी बॅचला आणलं, ते 6,500-7,000 बॅग भेटायची तेव्हा, 7,500. बरोबर. तेव्हा मी पहिल्या दिवस साखर पाणी द्यायचं, दुसऱ्या दिवसापासून मग पाणी सुरू केलं 40 दिवस पर्यंत. आता तुम्ही मिल्क चार्जर सुरू करताय, देताय पूर्ण पक्ष्यांना तुम्ही देताय. हो. तर देत असताना त्याचं प्रमाण कसं आहे आणि तुम्ही कसं वाढवत जाता की काय करता? नेमकं किती प्रमाण देता दर 1000 पक्ष्यांमागे? प्रमाण म्हणजे मी 10 दिवसाने 800 ग्रॅम द्यायचो, परत 10 दिवसाने 1200 ग्रॅम, आणि असं 10 दिवसात वाढत. म्हणजे प्रत्येक 10 दिवसाने तुम्ही 200 ग्रॅम वाढवता? प्रमाण वाढत चालतं. म्हणजे साधारण पक्षी आणल्यानंतर दुसरा दिवस जर असेल तर 1000 पक्ष्यांना तुम्ही किती ग्रॅम देता? 1000 पक्ष्यांना 500 ग्रॅम. पूर्ण 6000 पक्षींना किती ग्राम देताय? 800 ग्रॅम. 6000 पक्ष्यांना 800 ग्राम म्हणजे 1000 पक्षीला 100-150 ग्रॅम. 100 ते 150 ग्राम गेलं माझ्या मते. 150 ग्राम. बरोबर आहे. त्या प्रमाणात तुम्ही देताय. पुढे साधारण पुढच्या 10 दिवसानंतर किती? 1000 म्हणजे 1 किलो. 1200 ग्रॅम. 1200 ग्राम म्हणजे साधारण 2-3 दिवसाच्या अंतराने तुम्ही 200 ग्राम प्रमाण वाढवता 6000 पक्ष्यांना. ठीक आहे. तर या हिशोबाने तुम्ही देताय. मग हे प्रमाण ज्यावेळेस तुम्ही वाढवता त्यावेळेस पक्ष्यांच्या आरोग्यामध्ये, वजनामध्ये काय फरक जाणवतो? वजनामध्ये म्हणजे फिडिंग बी चांगला करतो पक्षी, आणि ड्रॉपिंग होत नाही, आणि वजन बी वाढतं. अच्छा. आणि मॉर्टॅलिटी? मॉर्टॅलिटी नाही होत ना. अटकचे पक्षी मरत नाही, स्वतः मरत नाही. बरोबर आहे. आता मागच्या वर्षी तुम्ही जी बॅच काढली, मागची बॅच, त्या बॅच मध्ये साधारण वेट किती भेटलं होतं तुम्हाला सरासरी? 2800 साईज लागली माझी. 2800 सरासरी लागली 44 दिवसात. 44 दिवसामध्ये. विशेष म्हणजे ते उन्हाळ्यात एवढी लागत, उन्हाळ्यात बॅच मध्ये एवढी लागत नाही. 44 दिवसात 2800 साईज लागली. 44 दिवसामध्ये. हो. ओके. तुम्हाला असं काही जाणवलं का कधी की 45 दिवस पक्षी घेतो बनायला, तर 4 दिवस 5 दिवस अगोदरच पक्षी बनला, असं कधी झालं? 40 दिवसात बनतो? 40 दिवसात सुद्धा म्हणजे कमी दिवसात बनतो? कमी दिवसात बनतो. ओके. आणि साधारण त्याचं ओव्हरऑल हेल्थ वगैरे चांगली राहते? बरं. क्वालिटी दाखवतं. बरोबर आहे. आपण पोल्ट्र्या बघतोच नॉर्मली गावांमध्ये वगैरे, तर ते पक्षी असे सुस्त बसलेले असतात. 2-3 पावलं चालला का पक्षी बसून घेतो. तुमच्या इथं भरपूर पक्षी मस्त पळताय, पाणी पिताय. बरोबर आहे. एवढी ऍक्टिव्ह असण्यामागचं कारण काय? हे आपली चार्जरमुळे ऍक्टिव्ह आहे. म्हणजे चालता येते, त्यांचं वेट वगैरे वाढतंय, आणि खाऊन पिऊन चांगले बसलेले आहेत. बरोबर आहे. पक्षी लंगडा नाही, काही नाही, एकदम आहे. पण
आता त्याची जर तुम्ही साईज बघितली ना त्याची साईज आणि पक्षी असं लांब करत नाही, पक्षी एकदम गोल बनतो गोल बनतोय. हा, गोल बनल्यानंतर वजन बी याचं चांगलं येतं. वजन येतं चांगलं. हो. फीड खाण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलंय का त्यांचं? मग ते वाढतं ना. वाढतंय. हा, वाढतं. ओके. आणि त्यांचं जे खाली विष्ठा पडते तर ती सुद्धा कशी पडते? ते कडक पडते. ड्रॉपिंग ड्रॉपिंग कडक पडते. म्हणजे काय? त्याच्यानंतर ड्रॉपिंग कडक पेल्यामुळे ते शेडचा वास येत नाही किंवा अमोनिया तयार होत नाही शेड मध्ये. साधारण 1-1.5 वाजलाय आणि बाहेर ह्युमिडिटी जास्त आहे, पाऊस पडून गेला आणि ऊन झालेलं आहे बाहेर. तर ह्या ह्युमिडिटी मध्ये पोल्ट्रीचा वास किती भयानक येतो. बरोबर. मी तरी अर्धा फरदे उचलले तरी आपल्या इथं वास येत नाही. हा, तर आम्ही जवळजवळ येऊन आता अर्धा तास झालाय, काहीच वास येत नाहीये. असं वाटतच नाही की पोल्ट्री मध्ये. बरोबर आहे. लगेच वास येतो. आता येता येता रस्त्यात एक पोल्ट्री होती तिचा लगेच वास आला, त्याच्यात पक्षी सुद्धा नव्हते तरी वास आला. आता गेले तिथं यात पक्षी असून सुद्धा वास येत नाही. म्हणजे वास येत नाही. दुसरी गोष्ट जास्त मेहनत करायला लागत नाही. तुमचा पक्ष्यांवरती जो मेडिसिनचा खर्च आहे, औषधांचा, तो खर्च कमी होतो. बंदच झाला. वॅक्सिन पण देत नाही. वॅक्सिन सुद्धा देत नाही. लिव्हर टॉनिक वगैरे. लिव्हर टॉनिक आता मी दूध देऊन देतो. दूध देऊन देता. मिल्क चार्जर चालू आहे. हो, गाईंना चालतात. अच्छा. आणि त्यासोबत मग तुम्ही आलं वगैरे त्याची पेस्ट देता. हो, ठीक. म्हणजे ते आयुर्वेदिक वस्तू तेवढं देतो बघ ते. लिक्विड मध्ये काही सगळ्या कोंबड्या आयुर्वेदिकच बनवल्या तुम्ही? आयुर्वेदिक बनता म्हणजे मग त्यांच्या कोंबड्या घ्यायला तिथं लाईन लागते ना. लाईन लागते. पोल्ट्री व्यवसाय करणारे जे काही नवीन पिढी आहे सध्या, किंवा आता पोल्ट्री व्यवसाय आहे तुमच्या भागामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही हे आपल्याला तेवढं चांगलं सांगता आलं तेवढं. हा, की तुम्ही मिल्क चार्जर वापरा. तुमच्याही पोल्ट्रीमध्ये वास कमी होईल, पक्ष्यांची मॉर्टॅलिटी कमी होईल, पक्षी ऍक्टिव्ह होतील आणि चांगले पक्षी तयार होतील. जे व्यक्ती आता नॉनव्हेज तसं खायला नाही पाहिजे, पण जे खाताय ते सुद्धा कसं खाताय तर वॅक्सिन, अँटीबायोटिक आणि हार्मोन्स दिलेल्या कोंबड्या. बरोबर आहे. ते खाऊन सुद्धा त्यांचं लिव्हर खराब होणार आहे. जो व्यक्ती साहेब लोक येतात ना, मग ते लिव्हर टॉनिक पाजा. मी त्यांना सांगितलं, त्या म्हणतो तुम्ही पिऊन पा. मग मी पाचतो म्हणत. नाही तर मी आपलं मिल्क चार्जर मी खातो म्हणत. मी मिल्क चार्जर खातो, तुम्ही लिव्हर टॉनिक पिऊन बघा. ते नाही माहित. पा तुम्हाला ते पटल ते द्या. आणि आपल्या इथं ते शेडवर जास्ती साहेब येत बी नाही. जाऊ द्या बरोबर सर माणसं आहे. बरोबर. आणि आपल्या अजून एकही बॅच फेल गेलेली नाही. इथं काम करणारे कोण आहे जे प्रॅक्टिकली काम करतात? तुम्ही स्वतःच काम करता. म्हणजे पोल्ट्रीवरती आपल्याला मजूर मिळत नाही का बरं? कारण की वासामुळे आणि माखींमुळे आपल्या इथं माखींचं प्रमाण कमी आहे. माझ्या अंगावरती लगेच माशा बसल्या असते अंगावरती किंवा शर्ट वरती माशी नाही. बरोबर आहे. म्हणजे काय की जिथं घाण असते जास्त तिथं माशा असतात. ड्रॉपिंग कधी पातळ झाले माखीचं प्रमाण वाढतं. बरोबर आहे. म्हणजे काय की माशा बघूनच आपण सांगू शकतो की ड्रॉपिंग चांगली होते. माशा नाही, वास नाही, रोग नाही. बरोबर आहे. आणि पक्ष्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं. म्हणजे एवढ्या जर 4 गोष्टी जर तुम्ही जपल्या तर तुम्हाला हा जो व्यवसाय हा सुद्धा कसा आहे चांगला जातो. मग मिल्क चार्जर तंत्रज्ञान वापरून तुम्ही खुश आहात का? मग खुश आहे. म्हणजे आज आपली एकही बॅच फेल गेली ना. बरोबर आहे. वाढतीच आहे. हा, मग आता मिल्क चार्जर तुमच्या हातात लागलेलं आहे, त्यासारखं चांगलं प्रोडक्ट. तर तुम्हाला हा व्यवसाय वाढवायची इच्छा आहे का अजून? मग आपल्या इथं बाजूला शेड बांधायचं काम तेच सांगत होतो मी. आता इथं बाजूला शेड, नवीन शेडचं काम चालू होतंय. नवीन शेड तुम्ही वाढवताय? ते पोहेल चालू. ओके. धन्यवाद.